हॅलो स्टुडंट्स, आज आपण तुमचा जो अल्जेब्राचा पेपर झालेला आहे त्याचं सोल्युशन बघूयात. फर्स्ट बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम गिवन. इफ द 3 इज द वन ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, आणि हे इक्वेशन दिलेलं आहे. मीन्स आपल्याला एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे 3, कारण एक रूट आपल्याला दिलं आहे 3. पुट करा के एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 12 इज इक्वल टू 0. आता जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथे 3 पुट करा. के तसंच ठेवा. एक्सचं स्क्वेअर म्हणजे 3चं स्क्वेअर 9 मायनस 7 इथे येणार 3 प्लस 12 इज इक्वल टू 0. मग इथे काय येणार बघा, 9k मायनस 21, 7 इंटू 3 21 प्लस 12 इज इक्वल टू 0. ह्यांची ॲडिशन करा. मायनस 9k इकडेच ठेवा. हे मायनस आहेत तिकडे जाऊन प्लस होतील. सो k इज इक्वल टू 9/9 मीन्स k इज इक्वल टू 1. मीन्स ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. नंतर सेकंड MCQ बघा. सेकंड जो MCQ आहे, ड्रॉ द ग्राफ ऑफ x प्लस 2y इज इक्वल टू 4. फाइंड द x वेन द y इज इक्वल टू 1. तर ह्या इक्वेशनमध्ये y इज इक्वल टू 1 पुट करा. x प्लस 2y इज इक्वल टू 4. बघा, एक्सला तसंच ठेवा. प्लस 2 वायच्या जागी 1 इज इक्वल टू 4. एक्सला इथेच ठेवा. हे मल्टिप्लाय केले तर 2 झाले, आणि हे इकडे प्लस 2 आहेत तिकडे जाऊन मायनस 2 होतील. मीन्स एक्स इज इक्वल टू 2. म्हणजेच ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. ओके. सेकंड MCQचा आन्सर आहे B2. हा हे करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर बघा थर्ड क्वेश्चन. फॉर ॲन AP अर्थमॅटिक प्रोग्रेशन T7 इज इक्वल टू 4 आणि D इज इक्वल टू -4. तर Aची व्हॅल्यू काढायची आहे. बघा फॉर्म्युला काय TNचा. TN इज इक्वल टू A प्लस n-1D. ओके. Aला तसंच ठेवा. आता बघा T7 दिलं आहे, याचा अर्थ n इज इक्वल टू 7 असणार आहे. मीन्स 7 - 1. Dची व्हॅल्यू दिली आपल्याला -4 आणि TN आपल्याला दिलं आहे 4. बघा A प्लस 6 इंटू -4 मीन्स ह्याचं आन्सर 6 इंटू -4 येणार -24. A ॲज इट इज आणि 4. हे बघा, हे -24 इकडे येऊन प्लस होतील. मीन्स 28 मिळणार आहेत. सो Aची व्हॅल्यू आहे 28. जो फोर्थ MCQ आहे, द फॉर्मॅट ऑफ GSTIN देअर आर द 15 अल्फा न्यूमरिकल्स असतात. आता क्वेश्चन नंबर फर्स्टमधलं B बघा. हे आपल्याला 2 इक्वेशन्स दिले आणि आपल्याला x मायनस वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आणि आपण ह्या दोन्ही इक्वेशनचं सबस्ट्रॅक्शन करूया म्हणजे आपल्याला x आणि मायनस वायची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्टली मिळणार आहे. तर बघा 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. सबस्ट्रॅक्शन केलं तर हे खालचे नंबर आहेत त्यांचं साईन बघा. मायनस प्लस मायनस, मायनस प्लस मायनस चेंज होतात साईन. हे सबस्ट्रॅक्शन होणार बघा. 17x मायनस 15x मीन्स इथे राहिले 2x. 15y मायनस 17y म्हणजेच बघा -2y इज इक्वल टू 11 मायनस 21. 20 नाही राहत, 10 राहतात. -10 म्हणजे इथे पण -10. तर बघा -10 राहणार आहेत. आणि आपण थ्रू आउट इक्वेशनला जर 2ने डिवाइड केलं तर x मायनस वाय इज इक्वल टू -5 म्हणजेच आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे -5. नेक्स्ट जो सेकंड क्वेश्चन आहे, फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ द सिक्वेन्स. तर बघा ह्याची फर्स्ट टर्म काढायची असेल तर n इज इक्वल टू आपल्याला 1 कन्सिडर करावं लागेल. तर ह्या इक्वेशनमध्ये 1 पुट करा. मीन्स T1 इज इक्वल टू 3 nच्या जागी 1 -2 इज इक्वल टू बघा हे 1 -2 म्हणजेच 1. आपली सिक्वेन्सची फर्स्ट टर्म आहे 1. आता बघा सेकंड थर्ड क्वेश्चन जो आहे, इफ द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर इज द ₹100
and market value is 150. If the rate of the brokerage is a 2%, find the brokerage paid on the 1 share. तर बघा याचा फॉर्म्युला काय आहे. द ब्रोकेज पर शेअर इज इक्वल टू रेट ऑफ ब्रोकेज मल्टिप्लाय बाय मार्केट व्हॅल्यू. ओके, रेट ऑफ ब्रोकेज 2 आहे म्हणजेच 2/100 मल्टिप्लाय बाय मार्केट व्हॅल्यू आहे 150. पुट करा, 0 0 गेट्स कॅन्सल, 2 1 जा 2, 2 5 जा 10, 5 1 जा 5, 5 3 जा 15 मीन्स 3 रुपीज. ओके, तर बघा ब्रोकेज पेड ऑन द 1 शेअर 3 रुपीज. ओके, हा फॉर्म्युला आहे. द ब्रोकेज ऑन 1 शेअर इज इक्वल टू रेट ऑफ द ब्रोकेज मल्टिप्लाय बाय मार्केट व्हॅल्यू. ओके, नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन जो आहे, 4 डिजिट नंबर्स फॉर्म युजिंग द डिजिट 2 3 5 विदाउट रिपीटिंग अ डिजिट. तर बघा पहिला नंबर होणार आहे 23, नंतर मिळणार आहे 35 आणि 25. असे हे 3 नंबर मिळतील. यांनाच उलटं करा, 32 हे होतील 53 आणि हे होतील 52. असे हे 6 नंबर मिळतील. म्हणजे तुमच्या सॅम्पल स्पेसमध्ये हे 6 नंबर्स असतील. नंतर बघा क्वेश्चन नंबर 2 मधला ए, इफ द 0 2 इज द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन देन द फाइंड द व्हॅल्यू ऑफ द के, कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. बघा 0 आणि 2 म्हणजे आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू दिलेली आहे. एक्स इज इक्वल टू 0 आणि 2 दिला म्हणजे वाय इज इक्वल टू 2. ह्या इक्वेशनमध्ये पुट करा. 2x मीन्स 0 आहे, प्लस 3 इंटू 2 इज इक्वल टू के, 2 इंटू 0 0 प्लस 6 इज इक्वल टू के. सो के इज इक्वल टू 6. ओके, सो के इज इक्वल टू 6. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन आहे ती पण ॲक्टिव्हिटीज आहे. इफ द 2 आणि 5 आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन देन द कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. म्हणजे अल्फा आपल्याला 2 दिला आहे, बीटा आपल्याला 5 दिला आहे. तर इक्वेशनमध्ये बघा अल्फा प्लस बीटा आहे, अल्फा 2 आहे आणि बीटा 5 आहे. सॉरी, इथे बीटा लिहायचं आहे, बीटा 5 आहे. 2 + 5 एक्स प्लस, आता अल्फा इंटू बीटा मीन्स 2 इंटू 5 किती होतील 10. म्हणजे इथे आपल्याला 2 लिहायचं आहे कारण अल्फाची व्हॅल्यू दिलेली आहे. इथे बघा 2 इंटू 5 10 हे 7. म्हणजेच इक्वेशन काय येणार आहे बघा, x² प्लस -7x प्लस 10 इज इक्वल टू 0. ओके, नेक्स्ट जो थर्ड क्वेश्चन आहे, 2 कॉइन सायमल्टेनियसली टॉस केलेत. इव्हेंट जो ए आहे, गेट द ॲटलिस्ट द 1 हेड, म्हणजेच 2 हेड असले तरी चालणार आहेत. ओके, आणि इव्हेंट बी आहे गेट द नो हेड. तर बघा सॅम्पल स्पेस आपलं काय होणार आहे, सॅम्पल स्पेस असेल HH HT TH आणि TT. ओके, TT होणार आहे. तर बघा इव्हेंट ए होता ॲटलिस्ट 1 हेड, म्हणजे 1 हेड हवा आहे. तर एकापेक्षा जास्त हेड पण चालणार आहेत, म्हणजे इथे येणार HH. आणि इव्हेंट बी आहे नो हेड, एक पण हेड नको आहे. तर बघा ह्या सॅम्पल स्पेसमध्ये TT असाच एकच एलिमेंट आहे की ज्याच्यामध्ये हेड नाही आहे. सो बीमध्ये येणार आहे TT. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर बी सॉल्व करायचा आहे आपल्याला. बघा हा ABCD हा रेक्टँगल आहे. रेक्टँगलचे प्रॉपर्टीज माहिती आहेत आपल्याला की अपोजिट ज्या साईड्स असतात त्या इक्वल असतात. म्हणजे ही साईड आणि ही साईड इक्वल आहे, ही साईड आणि ही साईड इक्वल आहे. ओके, तर आपल्याला हे जे असं AX + BY इज इक्वल टू C ह्या फॉर्ममध्ये इक्वेशन आपल्याला फॉर्म करायचं आहे. तर बघा ही आणि ही साईड इक्वल असेल तर 2x + y + 8 इज इक्वल टू 4x - y. आता हे जे XY आहेत ते इकडे घेऊन चला. 2x + y हे इकडे प्लस आहे तिकडे येऊन मायनस होतील, -4x हे मायनस आहे तिकडे येऊन +y इज इक्वल टू हे इकडे प्लस आहे तिकडे जाऊन -8 होतील. ओके, बघा हे -8 होतील.
2x मायनस 4x ॲडिशन केली तर -2x मिळतील आणि इथं प्लस वाय म्हणजेच +2y इज इक्वल टू -8. तर हे आपल्याला एक पहिलं इक्वेशन मिळणार आहे. ह्याला अजून तुम्ही रिड्यूस फॉर्ममध्ये पण करू शकता. बघा 2नी जर आपण थ्रू आउट इक्वेशनला डिवाइड केलं तर -x + y इज इक्वल टू -4. ओके, हे इक्वेशन मिळेल. नंतर हे ह्या दोघांना इक्वल करा. 2y इज इक्वल टू x + 4. एक्सला इकडे घेऊन जावं म्हणजे -x + 2y इज इक्वल टू 4. हे आपल्याला सेकंड इक्वेशन मिळणार आहे. आपल्याला इक्वेशन फॉर्म करायचे होते. आता बघा क्वेश्चन नंबर 2 बघूयात. सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन युजिंग द फॅक्टरायझेशन मेथड. तर फॅक्टरायझेशन मेथडमध्ये बघा -20चे असे दोन फॅक्टर करायचे की त्याची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन आपल्याला +1 मिळाली पाहिजे. तर असे दोन नंबर बघा 4, 5 जा 20. तर मधल्याचं जे साईन असतं ते हायेस्ट बिग नंबरला द्यायचं असतं आणि हे मल्टिप्लिकेशन आपल्याला बघा ॲडिशन केली तर ह्याला -7 द्यावं लागेल. कारण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला -20 मिळेल आणि ॲडिशन केल्यानंतर +1 मिळणार आहे. म्हणजेच ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपल्याला हे सॉल्व कसं करायचं आहे बघा. एक्स स्क्वेअर -4x + 5x - 20 इज इक्वल टू 0. ओके, ग्रुप करा. एक्स एक कॉमन काढा, इथे राहणार x -4. ह्या ग्रुपमधनं 5 कॉमन काढा, +5 कॉमन काढल्यानंतर ग्रुपमध्ये राहतील x -4 इज इक्वल टू 0. ह्या दोघांना एकत्र घ्या, x + 5 आणि हा जो ग्रुप आहे तो लिहा x -4 इज इक्वल टू 0. मीन्स बघा x + 5 इज इक्वल टू 0, x -4 इज इक्वल टू 0. मीन्स x इज इक्वल टू -5 आणि दुसरी जी व्हॅल्यू मिळणार आहे ती +4. ओके, तर हे सोल्युशन असणार आहे. नेक्स्ट जो थर्ड क्वेश्चन आहे, फाइंड द 19th टर्म ऑफ द AP. तर APचं आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, TN इज इक्वल टू A + N - 1D. ओके, D म्हणजे दोन टर्ममधला डिफरन्स असणार आहे. म्हणजेच बघा 13 - 7 केलं तर आपल्याला डिफरन्स मिळतो आहे 6 म्हणजेच D इज इक्वल टू 6 आहे आणि A इज इक्वल टू 7. जी फर्स्ट टर्म असते ती आपली A असते. मग इथे पुट करा TN. आपल्याला 19 फाइंड आउट करायचं आहे. TN N म्हणजे आपलं आता 19 आहे. सो 7 + 19 - 1 × 6. सो बघा 7, 19 - 1 म्हणजे 18 मल्टिप्लाय बाय 6. ओके, सो आन्सर आहे 115 म्हणजे 115. बघा क्वेश्चन नंबर 4 जो आहे 52 कार्ड्स आहेत. टोटल कार्ड्स आहेत 52. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट कार्ड्स ड्रॉन द फेस कार्ड. तर बघा फेस कार्ड आपले टोटल जे असतात ते 12 असतात. ओके, 12 फेस कार्ड असतील तर प्रोबॅबिलिटी बघा 12/52 कारण कार्ड टोटल आहेत 52. हे 6 हे होतील 26. 2नी डिव्हिजन परत 2नी डिवाइड केलं तर हे 3 आणि हे होतील 13. म्हणजे प्रोबॅबिलिटी येणार आहे 3/13. ओके, फेस कार्डची प्रोबॅबिलिटी येणार आहे 3/13. नेक्स्ट आपल्याला 4th क्वेश्चन बघायचं आहे. आपल्याला प्रिपेअर द लेस दॅन टाईप लिमिट टाईप द कम्युटेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल बनवायचं आहे. तर बघा इथे एक कॉलम येणार आहे लेस दॅन टाईपचा एक कॉलम येणार आहे. तर बघा लेस दॅन टाईपमध्ये आपण पहिली फ्रिक्वेन्सी ॲज इट इज लिहितो 350. त्याच्यानंतर बघा काय करतो, पहिल्या फ्रिक्वेन्सीमध्ये दुसरी फ्रिक्वेन्सी ॲड करायची आहे. मीन्स 500 ॲड केल्यानंतर आपल्याला मिळते 650. आता हे आलेल्या आन्सरमध्ये परत ही फ्रिक्वेन्सी ॲड करायची आहे. 650 + 300 मीन्स आपल्याला मिळणार आहेत 950. परत आलेल्या आन्सरमध्ये ही पुढची फ्रिक्वेन्सी ॲड करायची आहे. 950 + 50 इज इक्वल टू 1000. असा हा टेबल तयार होणार आहे.